नमस्कार, आपण पाहत आहात ATV न्यूज. पाहुयात आजची बातमी. लव जिहाद धर्मांतर थांबवण्यासाठी अखंड हिंदू राष्ट्र पदयात्रेचे आयोजन. राहुलजी मुनी महाराज यांची माहिती. 10 दिवस चालणाऱ्या पदयात्रेत 2000 साधू संतांचा सहभाग. हिंदू राष्ट्र निर्माण पदयात्रेत विविध आखाड्यांचे 2000 साधू संत सहभागी होणार असून या पदयात्रेच्या माध्यमातून लव जिहाद, गोरक्षण, हिंदू संरक्षण बाबत जनजागृती केली जाणार असल्याची माहिती आयोजक राहुलजी मुनी महाराज यांनी दिली आहे. अखंड हिंदू राष्ट्र निर्माण पदयात्रेचे आयोजन अरण तालुका माढा जिल्हा सोलापूर यांनी केलं असून याची सुरुवात अरण माता महाकाली शक्तीपीठ सेवा ट्रस्ट अरण तालुका माढा जिल्हा सोलापूर येथून 25 एप्रिल 2026 रोजी निघणार असून या यात्रेचा शेवट चतुशृंगी मंदिर पुणे येथे केला जाणार आहे. ही पदयात्रा 10 दिवस चालणार असून या दरम्यान लव जिहाद, धर्मांतर, हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यासाठी तसेच गोरक्षण हे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगून महाराष्ट्रासह सर्व राज्यातील सकल हिंदू समाज बांधवांनी या पदयात्रेस आपले समर्थन देऊन सर्व अखंड हिंदू राष्ट्र बनवण्याचा संकल्प करावा असे आवाहन आयोजक राहुलजी मुनी महाराज यांनी केलं आहे. जय श्रीराम. मी 108 महंत राहुल मुनी महाराज, गाव आरण, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच अखंड हिंदू राष्ट्र निर्माण पदयात्रा निघणार आहे. ही पदयात्रा 25 एप्रिल ते 4 मे ही पदयात्रेचा तारीख राहील. ही पदयात्रा आरणमध्ये जे महाकाली मंदिर आहे तिथून चतुशृंगी मंदिर पुणे येथे ही पदयात्रा निघणार आहे. तर ही पदयात्रेसाठी आपल्या महाराष्ट्रातून किंवा महाराष्ट्राच्या बाहेरील जे सर्व आखाड्याचे साधू संत महंत महामंडलेश्वर ह्या पदयात्रेसाठी उपस्थित राहणार आहेत. 2000 हे साधू संत या पदयात्रेमध्ये उपस्थित राहणार आहेत. ही 10 दिवसाची पदयात्रा असून ह्या पदयात्रेचे मुख्य उद्दिष्ट जे आहेत ते लव जिहाद थांबवण्यासाठी, धर्मांतर थांबवण्यासाठी, हिंदूवर होणाऱ्या अन्याय थांबवण्यासाठी, गोरक्षा ह्याचा मुख्य उद्दिष्ट आहे. हे सर्व संरक्षणासाठी ही पदयात्रा निघणार आहे. तर ह्या महाराष्ट्रातील असतील, महाराष्ट्राच्या बाहेर असतील, तर ह्या पदयात्रेसाठी सर्वांनी उपस्थित राहून ही पदयात्रेला सर्वांनी समर्थन द्यावे. जय श्रीराम. अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ATV न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.